आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. मोठी बातमी. राज्य कर्मचाऱ्यांना गट अ, ब, क व ड संवर्ग यांना किरकोळ शिक्षा देण्याबाबत नवीन शासन निर्णय निर्गमित 14 जानेवारी 2026. समोर आपण दुसरीसुद्धा एक 5वी आणि 8वीच्या हॉल तिकीटबाबत आपण माहिती बघणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. शासकीय कर्तव्य पार पाडित असताना शासकीय कर्मचाऱ्याकडून घडलेल्या अपराध, गैरवर्तणूक किंवा गैरवर्तनाच्या अनुषंगाने जेव्हा महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 अनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे ऐवजिले जाते, तेव्हा अशी शिस्तभंगाविषयक कारवाई करताना ती सक्षम प्राधिकाऱ्याने निर्देशित करणे अत्यावश्यक आहे. याकरिता सर्व प्रशासकीय विभागांना त्यांचे नियंत्रणाखालील शिस्तभंगाविषयक प्राधिकारी घोषित करण्याबाबत 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकाने कळविण्यात आले. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 7 अनुसार शासकीय कर्मचाऱ्यांना नियम 5 मध्ये नमूद केलेली कोणतीही शिक्षा करण्याचा अधिकार नसलेला शिस्तभंगविषयक अधिकार हा विभागीय चौकशी सुरू करण्यास सक्षम प्राधिकारी आहे. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील 1979 च्या नियम 6 अनुसार किरकोळ शिक्षाचे अधिकार कोणास राहतील याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार काही वेळा कर्मचाऱ्याने केलेली अनियमिततेचे स्वरूप फारसे गंभीर नसल्याचे निदर्शनास येते. अशा वेळी अशा कर्मचाऱ्यास किरकोळ शिक्षा ठरते. अपचार्यास वेळी शिक्षा होऊन कार्यालयामध्ये शिस्त राहणे आवश्यक आहे. अन्यथा विभागीय चौकशीच्या कार्यवाहीस विलंब झाल्यास, त्या अनुषंगाने शिक्षक विलंब झाल्यास अन्य कर्मचाऱ्यांमध्ये चुकीचे समज पसरते. यास्तव अशा अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्धची विभागीय चौकशीबाबतची कारवाई सुरू करण्यास व चौकशीची प्रकरणे निकाली काढण्यासाठी होणारा विलंब टाळण्यासाठी खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त अपील नियम 1979 मधील नियम 6 मध्ये नमूद केल्याप्रमाणे किरकोळ शिक्षेस मान्यता देणारे सक्षम प्राधिकारी घोषित करण्यात यावेत. महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम 1979 मधील नियम 7 अनुसार शिस्तभंगविषयक प्राधिकाऱ्यास विभागीय चौकशीची कारवाई सुरू करता येईल. परी 3 मध्ये नमूद केल्यानुसार किरकोळ शिक्षा देण्यास सक्षम प्राधिकारी घोषित केल्यानंतर सदर अधिकाऱ्यांच्या लगतच्या वरिष्ठ प्राधिकाऱ्याकडे अपीलाबाबतचे अधिकार सोपण्यात यावे. उपरोक्त तरतुदी लक्षात घेऊन सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखालील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रकरणी किरकोळ शिक्षा शिक्षा देण्यास सक्षम अधिकारी व अपीलीय प्राधिकारी घोषित करावेत. सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांचे नियंत्रणाखाली अधिकारी कर्मचारी यांच्याकरता शिस्तभंगविषयक प्राधिकारी कोण राहतील याबाबतचे आदेश निर्गमित करताना उपरोक्त सूचनांचे पालन करावे. त्यानुसार आवश्यक ते आदेश तात्काळ निर्गमित करावेत व ते आदेशाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करावेत. शिस्तभंग विषयक प्रकरण सादर करतेवेळी सदर आदेशाने घोषित केलेले शिस्तभंग विषयक प्राधिकारी नमूद करूनच प्रकरण सादर करणे अनिवार्य करण्यात येत आहे. सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.government.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून संकेतांक क्रमांक दिलेला आहे 20-25-08-25-12-38-16-19-07. हे परिपत्रक डिजिटल सॉफ्टने संक्षेपित करून काढण्यात आलेले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटल्यास लाईक, शेअर आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा. हे महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक पाहतो आपण. हे प्रसिद्धीपत्रक 13 जानेवारी 2026 महत्त्वपूर्ण. या परिपत्रकामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा 2026, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 5वी, माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा 8वी ही 22/2/2026 रोजी सर्व जिल्ह्यात एकाच दिवशी घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 13/1/2026 रोजी दुपारी 3:30 संबंधित शाळेच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. मुख्याध्यापकांना प्रवेशपत्राची प्रिंट काढून तात्काळ सर्व परीक्षार्थ्यांना वितरित करावे. सर्व परीक्षार्थी पालक यांनी शाळा मुख्याध्यापकाकडून प्रवेशपत्र प्राप्त करून घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे. अनुराधा व आयुक्त यांच्या स्वाक्षरी निघालेले महत्त्वपूर्ण परिपत्रक. हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक तिथून डाउनलोड करू शकता.